नमस्कार. जय सद्गुरू. आज आपण 37 इंच कटोरी ब्लाऊजचं माप कट करणार आहोत. त्याचे पेपर कटिंग आज मी तुम्हाला दाखवणार आहे. कटोरी माप 37 इंचाचं, उंची 12 इंच आहे. त्याच्यामध्ये एक मिळवायचा, छाती 37, त्याचा चौथा भाग 9.25, त्यानंतर कंबर आहे 33.5, त्याचा चौथा भाग 8.25. अशा पद्धतीने आपण हे माप पेपर कट करणार आहोत. पुढचा गळा 5.5 आहे व मागचा 2.5 इंचाचा आहे. जी पूर्ण उंची आहे ती 12 आहे. त्याच्यामध्ये आपण एक मिळून 13 उंचीवरती खूण करून घ्यायची. त्यानंतर शोल्डर इथे मी 5.25 घेते. तुम्ही हे माप टाकून पहा, एकदम परफेक्ट तुमचं ब्लाऊज कटिंग मिळेल. इथे मी 5.25चं शोल्डर टाकलेलं आहे आणि मी मुंढासुद्धा 5.25 घेते. तुम्ही अशा पद्धतीने घरी कटिंग करून पहा, खूपच परफेक्ट माप आपल्याला मिळून जाते व ब्लाऊजही खूप परफेक्ट बसतो. अशा पद्धतीने मी मुंढा 5.25चा घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा गळ्याची 2.5 इंच घेतलेला आहे. शोल्डरपासून माप 2.5 इंच व खालच्या साईडने 5.5 व तिथूनही 2.5 इंच माप टाकून चौकोन तयार करून घ्यायचा. मी क्रॉस अँगलनी 5.5चं माप घेतलेलं आहे पुढच्या गळ्याचं. त्यानंतर इथे आपण छातीचं माप टाकणार आहे 9.25 व 9.25च्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिंग घ्यायची. 9.25च्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिंग. खूपच सोपी पद्धत आहे, तुम्ही घरी नक्की ट्राय करा. त्यानंतर मुंड्याच्या साईडला वरती मागच्या साईडला आपण 1.5 इंच व पुढे 1 इंच असा गोल आकार तयार करून घ्यायचा. गळ्याच्या साईडला सुद्धा 1 इंचावरतीच आपण हा आकार द्यायचा. त्यानंतर कंबर आहे 8.25 व त्याच्या पुढे आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. वरती छातीला 1.5 इंच व कमरेला 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. त्यानंतर इथे योगपट्टीसाठी 2.5 इंचाचं माप घेतलेलं आहे. दोन्ही साईडला 2.5 इंच घ्यायचे व ती सरळ पट्टी रेष मारून घ्यायची व त्याच्यावरती आपण 1 इंच घेऊन त्याला योगपट्टीचा आकार द्यायचा. 37 इंचाचा चौथा भाग हा 9.25 होतो. त्यानंतर इथे आपण कटोरीचं माप 5.5 टाकलेलं आहे. मुंड्याच्या साईडने जो 1 इंचाचा आपण आकार दिला होता तिथून 2.5 इंच माप घ्यायचं. गळ्याच्या साईडला वरच्या साईडला 1 इंच घेऊन अशा पद्धतीने आकार द्यायचा व दोन्ही साईड आपण एकाच वेळेस कट करणार आहोत. अशा पद्धतीने जे बंद बाजू आहे तिकडून हे 2 पार्ट करून घ्यायचे. ही मागची साईड बाजूला करून पुढच्या साईडचं आपण कटिंग करून घेऊ. पहिल्यांदा गळा कट करायचा, त्यानंतर योगपट्टी आणि पुढच्या साईडचं जे 1 इंचावरती आपण आकार दिलेला आहे तो सुद्धा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा व त्यानंतर ही कटोरी कट करायची. खूपच सोपी पद्धत तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी पेपर कटिंग करू शकता. आणि जे आपण कटोरीचं माप काढलेलं आहे ते वाढवण्यासाठी दुसऱ्या पेपरवर जे कटोरी आहे ते तसेच काढून घ्यायची व त्यानंतर कोपऱ्यामध्ये 1.5 इंच वाढवून त्याचा मध्य घ्यायचा व त्याच्या खाली 2 इंचावरती मार्क करून अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे. इकडे गळ्याच्या साईडला मी 1/2 इंच आणि या साईडला 1/2 इंच घेऊन अशा पद्धतीने कटोरी वाढवायची. हे पहा, पहिली कटोरी खूप लहान होती, त्यानंतर वाढवून आपण ही एवढी कटोरी केलेली आहे. शिवल्यानंतर
37 इंचाची कटोरी बरोबर बसते.